ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचे विचार, परमेश्वराच्या कल्पना आणि परमेश्वराचे कार्य करण्याची पद्धत ही खरोखरच मनुष्याच्या इच्छेपेक्षा वेगळी असते। परमेश्वर वेगळ्या प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करत असतो। कधी कधी या सर्व गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडे असतात, आपल्याला समजण्याच्या अगदी पलीकडे असतात, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असतात। परंतु परमेश्वराचा हेतू मात्र स्पष्ट असतो। परमेश्वर जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याच्या मागे काही ना काही चांगलाच हेतू होत असतो। आणि म्हणून असं सांगतात की परमेश्वर हा नेहमी लोकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो। जे मार्ग भटकून बसलेले आहेत त्यांच्या शोधात जात असतो। जे विश्वासापासून दूर गेलेले आहेत त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो। जे हताश झालेले आहेत, जे निराश झालेले आहेत, जे जीवनाला कंटाळलेले आहेत त्यांना नवजीवन देण्यासाठी प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच कुणाचाही नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही, तर सर्वांना न्याय मिळावा, सर्वांना जीवन मिळावं अशी परमेश्वराची इच्छा आहे। आणि म्हणूनच परत एकदा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत एक टॅक्स कलेक्टर म्हणजेच जकातदार, जो वेगळ्या पद्धतीने कर गोळा करत होता, अर्थात लोकांना फसवत होता, लुबाडत होता। अशा व्यक्तीपासून शास्त्री परुषी लोक दूर केलेले होते। अशा व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान होता आणि त्याच व्यक्तीला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्याचा अनुयायी होण्यासाठी बोलावतो। एवढंच नाही तर जेवढे जकातदार होते त्यांच्या घरी जाऊन तो जेवण करतो, भोजनास बसतो, त्यांच्या बरोबर हसतो, त्यांच्या बरोबर मौज मजा करतो। या गोष्टी जेव्हा शास्त्री आणि परुषी लोक पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते। प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे राजांचा राजा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे निष्पाप कोकरू, आणि असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर का मिक्स होत आहे? तेव्हा एक सुंदर वाक्य प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की रोग्यांना वैद्याची गरज असते, निरोग्यांना नाही। म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे जे रोगी आहेत, जे पापी आहेत त्याला माझ्या स्पर्शाची गरज आहे, त्याला माझ्या संगतीची गरज आहे, आणि मी त्यांना नक्कीच माझा स्पर्श देणार आहे। आणि त्यांच्या शोधासाठी मी इथे आलेलो आहोत। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त समाजातील तळागाळातील गरीब लोकांसाठी, जे वाया गेले त्यांना परत आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त धडपड करीत आहे, हे आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत असतो। आणि याच लोकांमधून परमेश्वर त्यांचे अनुयायी निवडत आहे। याचा अर्थ असाच की आपण कितीही पापी असलो, आपण कितीही परमेश्वरापासून दूर गेलेलो असलो तरी परमेश्वराचा मायेचा दरवाजा, परमेश्वराची कृपेची छाया नेहमी आपल्याला स्वीकारण्यासाठी तयार असते, आपल्याला जवळ करण्यासाठी तयार असते। परमेश्वर कधीच आपलं पास्ट, आपलं फ्युचर, आपलं प्रेझेंट पाहत नाही, तर परमेश्वर आपल्याला एक मनुष्य म्हणून, त्याचा अति पुत्र म्हणून स्वीकारण्यासाठी तयार असतो। फक्त आपल्या परीने आपण खऱ्या अंतःकरणाने जर पश्चाताप केला तर परमेश्वर नक्कीच आपली निवड त्याच्या कार्यासाठी करत असतो। आज लेवीसारख्या एका जकातदाराला परमेश्वर त्याच्या मिशन कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी पाचारण करतो। आज आपण देखील लेवीप्रमाणे आहोत, आपण देखील कुठे ना कुठे कमी पडलेलो आहोत, आपल्यामध्ये कुठे ना कुठे कमतरता आहे, आणि आपल्याला देखील परमेश्वराच्या त्याच स्पर्शाची गरज आहे, आपल्याला देखील परमेश्वराच्या त्या संगतीची गरज आहे। आपण परत एकदा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवूया, जो ज्याच्याकडे पनिशमेंट नाही, शिक्षा नाही, तर केवळ आणि केवळ प्रेम आहे, आणि क्षमा करण्यासाठी जो परमेश्वर तयार असतो त्या प्रभू येशूकडे येऊया आणि आपलं अंतःकरण उघडे ठेवूया, आणि चांगलं जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडून आपण कृपा व शक्ती मागूया। आमेन।